नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण भारतीय शेतीची ठळक वैशिष्ट्ये म्हणजे सेलियंट फीचर्स ऑफ इंडियन ॲग्रिकल्चर या विषयावर बोलणार आहे. भारताच्या कृषी क्षेत्राची वैशिष्ट्ये समजून घेतल्याशिवाय देशाच्या ग्रामीण जीवनाची आणि अर्थव्यवस्थेची जडणघडण समजणे कठीण आहे. ही शेती मुख्यतः मान्सूनवर अवलंबून असली तरी आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानाचा उपयोग करून तिच्या कार्यक्षमतेत वाढ करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यामुळेच भारतीय शेतीचे विश्लेषण करणे आजच्या काळात महत्त्वाचे ठरते. म्हणून आपण भारतीय शेतीची ठळक वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे अभ्यासणार आहोत. 1. पारंपरिकता आणि आधुनिकता यांचा संगम. भारतीय शेती पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा संगम आहे. पारंपरिक शेतीत बैलजोडी, नैसर्गिक खते आणि देशी बियाणे वापरले जात. हरित क्रांतीनंतर सुधारित बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके, ट्रॅक्टर, हार्वेस्टर आणि ड्रोन यांचा वापर वाढला. सिंचनासाठी ठिबक, स्प्रिंकलर आणि कालवे वापरले जातात. कृषी विद्यापीठे व संशोधन संस्थांमुळे उत्पादन वाढले असून जैविक शेतीला महत्त्व दिले जाते. पारंपरिक कौशल्ये व आधुनिक शिक्षण यांचा समन्वय भारतीय शेतीला उत्पादनक्षम, शाश्वत आणि पर्यावरणस्नेही बनवतो. 2. हवामानावर अवलंबित्व. भारतीय शेती प्रामुख्याने हवामानावर, विशेषतः मान्सून पावसावर अवलंबून आहे. पावसाचे प्रमाण, वेळ आणि वितरण पिकांच्या उत्पादनावर परिणाम करतात. अनियमित पाऊस, दुष्काळ, गारपीट यामुळे पीक हानी होऊ शकते. हवामानाचा योग्य अभ्यास करून आधुनिक तंत्रज्ञान आणि शाश्वत शेती पद्धती वापरल्यास उत्पादन वाढवता येते आणि शेती टिकाऊ बनते. 3. भौगोलिक विविधता. भारतीय शेतीची भौगोलिक विविधता प्रमुख वैशिष्ट्य आहे. हवामान, मातीचे प्रकार, पाण्याचा पुरवठा आणि भूप्रदेशानुसार पिकांची निवड होते. उष्ण हवामानात तांदूळ, ऊस, कापूस तर समशीतोष्ण भागात गहू, बार्ली घेतली जातात. माती आणि पाण्याच्या उपलब्धतेनुसार शेतीचे स्वरूप ठरते. भौगोलिक विविधतेमुळे भारतात 125 हून अधिक पिके घेतली जातात आणि खरीप, रब्बी, जायद हंगाम अस्तित्वात आहेत. योग्य नियोजन व तंत्रज्ञानाने या विविधतेचा फायदा वाढवता येतो. 4. हंगामनिहाय शेती. भारतात शेती 3 हंगामांवर आधारित आहे. खरीप, जून-सप्टेंबर, रब्बी, ऑक्टोबर-मार्च आणि जायद, एप्रिल-जून. खरीप पावसावर अवलंबून तांदूळ, मका, बाजरी घेतले जाते. रब्बीसाठी गहू, हरभरा, मोहरी पिकवली जातात. जायद हंगामात भाजीपाला, खरबूज, टरबूज घेतले जातात. हंगामनिहाय शेतीमुळे वर्षभर अन्नधान्य व फळभाजी उत्पादन चालू राहते. अन्न सुरक्षा मिळते आणि रोजगार उपलब्ध होतो. 5. लहान आणि तुकड्यात विभागलेली जमीन धारणा. भारतीय शेतीतील प्रमुख समस्या म्हणजे लहान आणि तुकड्यात विभागलेली जमीन धारणा. वारसाहक्क आणि लोकसंख्या वाढीमुळे जमिनीचे तुकडे होत आहेत, ज्यामुळे उत्पादकता कमी होते. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कठीण होतो आणि शेतकऱ्यांना कर्ज घेणे भाग पडते. एकत्रित शेती, सहकारी प्रणाली आणि आधुनिक तंत्रज्ञान वापरून ही समस्या कमी करता येऊ शकते. 6. पिकांचे विविध प्रकार. भारताच्या भौगोलिक आणि हवामान विविधतेमुळे येथे अनेक प्रकारची पिके घेतली जातात, जी अर्थव्यवस्था आणि सांस्कृतिक जीवनाला आकार देतात. अन्नधान्य पिकांमध्ये गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, मका. डाळीमध्ये तूर, मूग, हरभरा, मसूर. नगदी पिकांमध्ये ऊस, कापूस, चहा, कॉफी, तंबाखू. तेलबियात भुईमूग, सोयाबीन, मोहरी. फळे व भाजीपालामध्ये आंबा, केळी, सफरचंद, टोमॅटो, बटाटा. मसाल्यात हळद, मिरपूड, जिरे, लवंग, मिरची. औद्योगिक पिकांत रबर, ज्यूट, ऊस घेतली जातात. काळी, तांबडी, जलोढ व वाळवंटी माती विविध पिकांसाठी उपयुक्त आहेत. खरीप, रब्बी व उन्हाळी हंगामात योग्य नियोजन व आधुनिक तंत्रज्ञान वापरल्यास उत्पादन वाढते
आणि आर्थिक सांस्कृतिक समृद्धी साधता येते. 7. मर्यादित सिंचन सुविधा. सिंचन. भारतीय शेतीत सिंचन सुविधांचा मर्यादित वापर एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. 50-60 शेती पावसावर अवलंबून असल्यामुळे अनियमित पावसाचा पीक उत्पादनावर मोठा परिणाम होतो. लहान व मध्यम शेतकऱ्यांसाठी सिंचन साधने महागडी असतात, ज्यामुळे पारंपरिक पद्धतींमुळे पाणी वाया जाते. सिंचनाच्या अभावामुळे उत्पादन कमी होते आणि कमी पाण्याची लागवड केली जाते. आधुनिक सिंचन पद्धती वापरल्यास शेती अधिक उत्पादक व फायदेशीर होऊ शकते. त्यामुळे शाश्वत जल व्यवस्थापन आवश्यक आहे. 8. श्रमप्रधान शेती. भारतीय शेती श्रमप्रधान असून बहुतांश कामे मनुष्यबळावर अवलंबून आहेत. लहान जमिनींमुळे यंत्रसामग्रीचा वापर मर्यादित आहे. त्यामुळे नांगरणी, लागवड, खुरपणी, सिंचन व कापणीसाठी जास्त श्रम लागतो. महिला व मुलांचेही श्रम महत्त्वाचे आहे. आर्थिक मर्यादा व तांत्रिक ज्ञानाचा अभाव असल्याने पारंपरिक पद्धतींचाच वापर होतो. भारतीय शेती ग्रामीण रोजगाराचा स्रोत आहे, पण उत्पादकता मर्यादित आहे. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक आहे. 9. उत्पादनाचा कमी दर. भारतीय शेती अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाची असूनही उत्पादनक्षमता कमी आहे. 60% लोक शेतीवर अवलंबून असले तरी अनियमित पाऊस, लहान तुकडे, अपुरी सिंचन, पारंपरिक पद्धती आणि मर्यादित यांत्रिकीकरणामुळे उत्पादन मर्यादित राहते. रासायनिक खतांचा अतिवापर आणि जमिनीची सुपीकता कमी होणे ही समस्या आहे. शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान व सुधारित बियाण्याची माहिती कमी असल्यामुळे उत्पादन वाढत नाही. साठवणूक व वितरण व्यवस्थेची कमतरताही नुकसान वाढवते. आधुनिक तंत्रज्ञान, जल व्यवस्थापन आणि पायाभूत सुविधा वापरल्यास उत्पादन सुधारता येईल आणि शेती जागतिक स्पर्धेत सक्षम होईल. 10. जैविक आणि नैसर्गिक शेतीचा वाढता वापर. भारतीय शेती प्राचीन काळापासून नैसर्गिक घटकांवर आधारित होती, पण हरित क्रांतीनंतर रासायनिक खते, कीटकनाशके आणि सुधारित बियाण्यांचा अतिवापर झाल्याने जमिनीची सुपीकता कमी झाली. याला पर्याय म्हणून जैविक आणि नैसर्गिक शेतीला महत्त्व मिळाले. जैविक शेतीत रासायनिक पदार्थ न वापरता गोबरखत, कंपोस्ट आणि सेंद्रिय उपाय वापरले जातात, तर नैसर्गिक शेतीत देशी बियाणे, झाडांचे आच्छादन आणि निसर्गपूरक तंत्र वापरले जातात. सिक्कीम हे पूर्णतः जैविक शेती करणारे पहिले राज्य आहे, तर मध्य प्रदेश, राजस्थान, केरळ आणि महाराष्ट्रातही ती वाढत आहे. शाश्वत शेती पर्यावरण संरक्षण, आरोग्यदायी अन्न पुरवठा आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी महत्त्वाची आहे. 11. ग्रामीण जीवनाचा केंद्रबिंदू. भारतीय शेती ग्रामीण जीवनाचा केंद्रबिंदू आहे, कारण सुमारे 60% लोक शेतीवर अवलंबून आहेत. ती ग्रामीण अर्थव्यवस्था, रोजगार, लहान उद्योग, कुटीर उद्योग, स्थानिक बाजारपेठा आणि हस्तकलेशी निगडित आहे. शेती फक्त अन्नधान्य उत्पादन नाही, तर ग्रामीण सांस्कृतिक, सामाजिक आणि धार्मिक जीवनाला आकार देते. पिकांचे सण, परंपरा आणि सहकाराची भावना याचे उदाहरण आहेत. आधुनिक तंत्रज्ञान, अधिक उत्पादनक्षम पद्धती आणि शाश्वत शेती वापरल्यास भारतीय कृषी क्षेत्रात सकारात्मक बदल घडवता येतील. अशा पद्धतीने आपण भारतीय शेतीची ठळक वैशिष्ट्ये म्हणजे पाहिली. पुढील भागात आपण भारतीय शेतीचे महत्त्व या विषयावर बोलूया. धन्यवाद.